नमस्कार, मी ओळख आयुर्वेदाच्या अभियानाअंतर्गत हर्षदा मस्के कोपरगाव इथून। तर आज आपण 3-4 इथं नारायण चव्हाण सर यांच्या घरी आलेलो आहे। त्यांनी काही दिवसांपूर्वी रियांश अमृत ज्यूस हे आपलं जे औषध आहे ते घेतलं होतं। ते कशासाठी घेतलं होतं आणि त्यांना काय काय त्याच्यापासून रिझल्ट मिळालेला आहे आपण त्यांनाच विचारू। नमस्कार सर। नमस्कार। तुमचं नाव काय? नारायण चव्हाण। नारायण चव्हाण, कुठं तुम्ही राहायचं पत्ता वगैरे? जेऊर कुंभारी। जेऊर कुंभारी। तर तुम्ही आपला अमृत ज्यूस किती दिवसांपूर्वी घेतलं होतं? मी जवळजवळ 2 महिने झाले, 4 बॉटल संपल्या माझ्या। ओके। 5वी चालू आहे। तर कशासाठी घेतलं होतं? माझ्या हाडांचा प्रॉब्लेम होता, सांध्यांचा। बसल्यानंतर उठायला मला तकलीफ होत होती, जिने चढायला त्रास होत होता कारखान्यामध्ये सर्व्हिसला। तर 2 बॉटल संपल्यानंतर मला तो रिझल्ट जाणवला आणि मग मी पुढे चालू ठेवलं तर 3री बॉटल एंड होता मला जवळजवळ माझा प्रॉब्लेम 50%च्या पुढे कंट्रोल झाला। तर बैठक झाल्यानंतर उठायला जो त्रास व्हायचा तो कमी झाला। त्याच्यानंतर जिने चढताना उतरताना जो गुडघ्यांचा त्रास होता तो पण कमी झाला आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पण दिवसेंदिवस खूप कंट्रोल होता। तर मग ऍसिडिटीसाठी काही गोळी वगैरे तुम्ही घेत होते? ऍसिडिटीसाठी माझी ओमेडी गोळी चालू होती कंटिन्यू। तर ती गोळी मी आता जवळजवळ 2 महिन्यापासून पूर्ण बंद केली। अजिबात घेतच काहीच नाही। मग आता तुम्हाला काय वाटतं, इतरांनी घ्यावं की नाही घ्यावं अमृत ज्यूस? अमृत ज्यूस हे शक्यतो सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे असं माझं म्हणणं आहे। ज्यांना कुठलेही प्रॉब्लेम असतील, अनेक आजारावर उपाय त्याचा आहे। बरोबर। आणि सगळ्यांनी जर चालू ठेवलं आणि त्याचे नियम पाळले, जे काही पथ्य असेल ते पथ्य जर सांभाळले आणि अमृत ज्यूस जर चालू ठेवलं तर निश्चितच सगळ्या आजारांपासून याच्यातून मुक्तता मिळू शकते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे। बरोबर। अगदी। तर बघा किती छान असा अनुभव आलेला आहे सरांना, आणि सर स्वतः सांगतात एवढं निर्धास्तपणे की सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि खूप छान असा रिझल्ट त्यांना मिळालेला आहे। इथून पुढे त्यांच्या फॅमिलीमध्ये ते सगळ्यांना घेता येते आणि वापरणार आहे ते। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी रियांश अमृत ज्यूस घ्या आणि धन्यवाद।